तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती। जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित। आम्ही नेहमीच तुमच्या सोबत। सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट। श्री संत केशवराज महाराज पुण्यतिथी उत्सव भक्तिभावाने संपन्न। संग्रामपूर तालुक्यातील चांगेफळ बु येथे गावाचे आराध्य दैवत श्री संत केशवराज महाराजांची पुण्यतिथी उत्साहात, भक्तिभावात आणि विविध धार्मिक कार्यक्रमांनी मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली। हजारो भाविकांच्या उपस्थितीत आयोजित सोहळा अविस्मरणीय ठरला असून गावात दिवाळीसारखे वातावरण अनुभवायला मिळाले। पुण्यतिथीच्या निमित्ताने 22 नोव्हेंबर शनिवार रोजी भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते। भाविकांच्या पसायात 11 क्विंटल महाप्रसादाचे मोठ्या श्रद्धेने व भक्तिभावाने वाटप करण्यात आले। या प्रसंगी परिसरातील नागरिकांसह पंचक्रोशीतील अनेक भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रसादाचा लाभ घेतला। शिवपुराण कथा, पालखी सोहळा आणि भक्तिगीते, गाव झाले भक्तीने। 15 नोव्हेंबर पासून 7 दिवस चाललेल्या धार्मिक कार्यक्रमांचे उद्घाटन स्वामी राम भारती महाराज यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले। हप रामदास महाराज तायडे निरपूरकर यांच्या वाणीतून सुरू झालेल्या संगीतमय महाशिवपुराण कथेला भाविकांनी प्रचंड प्रतिसाद दिला। दररोज कथा श्रवणासाठी येणाऱ्या भक्तांसाठी गावकऱ्यांनी महाप्रसादाची उत्तम व्यवस्था केली होती। सप्ताहभर गावातील वातावरण भक्तिमय राहिले। पालखी सोहळ्यादरम्यान गावात ठिकठिकाणी सुंदर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या। घराघरात दिव्यांची सजावट आणि संतांचे जयघोष यामुळे चांगेफळ बु परिसर आध्यात्मिकतेने उजळून निघाला होता। पालखी सोहळ्यात हजारो भक्तांचा ओसंडून उत्साह। संत केशवराज महाराजांच्या पालखी सोहळ्यात पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी सहभाग नोंदवला। पालखी मार्गावर गावकऱ्यांनी चहापाणी, पोहे आणि पाण्याची व्यवस्था करून येणाऱ्या भक्तांचे सत्कारपूर्वक स्वागत केले। विशेष म्हणजे पंचक्रोशीतील महिला भजनी मंडळांनी भजने, गाजरे आणि भक्तिगीते सादर करून वातावरण अधिकच भारावून टाकले। शनिवार रोजी नगर प्रदक्षिणेनंतर मंदिरात विशेष महाआरती घेण्यात आली। आरतीनंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे वितरण सुरू झाले। मोठ्या प्रमाणावर जमलेल्या भाविकांनी शांतता आणि भक्तिभावाने प्रसादाचा आस्वाद घेतला। गावकरी, टाळकरी आणि पंचक्रोशीतील सेवाधारी मंडळी यांनी सोहळा अखंडपणे यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले। धार्मिक उत्सवाला भाविकांची उत्स्फूर्त उपस्थिती। संपूर्ण आठवडाभर चाललेल्या कार्यक्रमांना भाविकांचा उत्साह उतू गेलेला दिसून आला। संत केशवराज महाराजांच्या चरणी लीन होण्यासाठी गावात आणि आसपासच्या भागातून भक्तांची मोठी गर्दी झाली होती। 7 दिवसांच्या धार्मिक सोहळ्यात सतभजन, कीर्तन, प्रवचन आणि महाप्रसादाचे आयोजन हे आध्यात्मिकतेचे पर्व ठरले। संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि भक्तिमय झाला। संत केशवराज महाराजांच्या शिकवणीप्रमाणे प्रेम, एकता आणि सेवाभाव या मूल्यांचा प्रत्यय गावकऱ्यांनी या सोहळ्यातून पुन्हा एकदा दाखवून दिला। जळगाव उन्नती न्यूज साठी रिपोर्ट सोपान बावस्कर, संग्रामपूर, बुलढाणा। जळगाव उन्नती न्यूज, तुमच्या हक्काचा आवाज। आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा। तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती।